वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कोणत्या फुलाने सजू भगवंता तुझीच मूर्ती कोणत्या स्वरात भगवंता तुझीच कीर्ती पंचप्राणाच्या लावणी ज्योती उभाळतो भगवंता तुझीच मूर्ती। कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी शास्त्राच्या प्रमाणात सुरुवातीला गण गायला जातो, गणपतीचं स्तवन केलं जातं, वंदन केलं जातं। त्याप्रमाणे या गणरायाला वंदन करून, माझ्या ज्ञानोबरायाला वंदन करून, तुकोबरायाला वंदन करून, जन्म देणाऱ्या मात्यापित्याला वंदन करून, ज्यांनी आपल्याला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला छत्रपती शिवराय यांना वंदन करून, तुम्हा सर्व मायबापांना वंदन करून आज या ठिकाणी श्री संत बाळूमामाच्या तळावरती छोटीशी भारुडाची सेवा सर्व बाळूमामा भक्त आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं। परिसरातले सर्वच कलाकार मंडळी भारुडाच्या सुरुवातीला गण गायला जातो। गणराया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पार्वतीच्या बाळा तुझ्या पायाच्या बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायाच्या
एकदा टीम करता सगळ्यांनी टाळी वाजवा. गण झाला आणि त्याच्यानंतर छोटीशी गवळण लगेच भारुडाला सुरुवात. ज्या गवळणी नाक्या महाराष्ट्राला वेळ लावलं. मुळी चढवत रे माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी आले खरंच तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी 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 आले वडा तुझ्यासाठी आले वडा तुझ्यासाठी आले वडा तुझ्यासाठी सोडलं घर तुझ्यासाठी सोडला संसार तुझ्यासाठी सोडलं घर
श्री संत बाळूमामाच्या तळावरती 15 बघा नंबर 15. कारण बाळूमामा एक भक्तच होते, पंढरीचे वारकरी होते. आपणही वारकरी आहात का नाही मला माहित नाही, पण त्यांची सेवा करतोय म्हणल्यानंतर झाली पाहिजे. कारण त्यांनी पंढरीची वारी केली, बाळूमामाने केली वारी म्हणून देव भेटाया गवळण झाले. त्याच्यानंतर भारुडाला सुरुवात होते. तुम्हाला माहित असेल किंवा नसताना पण महागवी मी 2-3 वर्षापूर्वी बघायतच 15 नंबर बघायमध्ये आले होते. त्यावेळेस माझं लगीन झालं नुकतंच. लग्नाला कोण होतं का ह्यातलं? ही म्हातारी असते की आता कशी डोळा वटरून बघायला लागली नाकट्या नाकाची. मला म्हणली पोरगलय चांगला आहे, पोरगलय देखणं आहे, तोंडावर नाक आहे. काय सांगायचं मावशी मुडक्यानं घराला वाट कसं कसं बघतोय बघ खाली बघ कसा बघतोय बघा की फिरायचा मसोबा. लग्नाच्या आधी मावशी घरानं वाट पडली होती. 4-4 दिवसाला यायचं आमच्या पप्पांना म्हणायचं काही बी करा पण तुमची एवढी पोरगी मला द्या. आणि माझं म्हातारं सुद्धा ह्या मोडेलला वाढलं आणि मुडक्यानं माझं वाटफळ केलं. असं का झालं माहितीये का? कारण लग्न झालं त्यावेळेस मी ह्यांचं तोंडच बघितलं नाही. आणि घरी घेऊन नांदायला गेले. शेजारी 8 दिवस नांदी. मावशी 1 दिवस सुद्धा खडा केला नाही. आणि लगीन झाल्यावर मला कळालं आई बापाने बरं नाही केलं ग मला म्हाताऱ्या नवऱ्याला. झाल्यापासून बघते पडकचं घर ते सुद्धा भूकंपाच्या आधी डासळलं. पडकचं घर मोडकचं छप्पर उद्या भाजव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवीन म्हणलं ह्याच्या का टक्कल्यावर बसू का? देवाला देवघर सुद्धा नाही. कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा वर नाही. ही साडी सुद्धा आमच्या पिटी मास्तरांनी गेली म्हणून 4 माणसात तर आली. नंतर काय सांगायचं मावशी लगीन झाल्यापासून घरात मी गावावरच बसतीये. मोडद्याला कधी एक लग्न साडी घेतली तोंडाकडे बघाय सुद्धा काय वाटत नाही.
रोज 30 पिळा भीतीत नसावी 30 पिळा भीतीत नसावी हिंच्या त्रासानं 4 वर्षात मी आंघोळ सुद्धा केली नाही रोज आंघोळीच्या 2-2 गोळ्या घेतली काय करायचं आता आमच्या लग्नाला किती वर्ष झाला असेल का ह्यांच्या वयावून अजून कसं कुमार दिसत्यात ह्यांचा ओटी पिळला तरी पुण्यात तू या आमच्या लग्नाला जवळजवळ 450 वर्ष झाली पण मुडद्यानं माझ्या काळात एक तरी फुटका खाली भाग 4 बायका 10 दुखून गेलं बायकाने म्हणा ताईसाहेब नाव घ्या की ताईसाहेब नाव घ्या की ह्यांचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही पण मावशावर उगत तुमचा मान राखून नाव घेते ह्यांना हितच सोडची त्यांना घटस्फोट देते आणि पीटी मास्तर बरोबर जाते हा ते बी जरा कसा खुश होते बघा की साडी दिली तुम्हाला ते साडी दिली का आधी साडी दिली असं घेते बाई घेते मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्याचा तडाका अजून एक अजून एक घेऊ बाया तुमचे बी जवळचे दिसतात नाही तुमच्या कलरवर ओळखलं म्हणलं ह्यांचीच भावकी दिसते घेते बाई घेते सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आणि स्पीकरवाल्याचं नाव घेते 4 गडी राखून अजून एक असू दे आपल्यात तो माझा परेशान मी तुझ्या आरची अजून एक घ्या हो दे खर्च त्याची सिस्टीम बघून तुला बराच चढ भरलेला दिसतोय घेते बाई घेते असू द्या झाली दीपावली आला गुढीपाडव्याचा सण झाली दीपावली आला गुढीपाडव्याचा सण पीटी मास्तर तुमच्यासाठी काय पण श्रोतेचे मोठे गुढ हा बसवणे श्रोतेचे मोठे गुढ हा बसवणे या राज्यातले नाही एका जनार्दने समरस झाले थोडसे ते नाही म्हणून म्हणते काय नवरा नको ग मला गाजला नको ग मावश्या बऱ्याच जमल्या बरं का आया बाया म्हणते बाई चांगली धंदाकड दिसती आपल्याच परिसरात आली इथलाच नवरा केला आणि जाताना त्याला बी सोडून चालली मावशी तुम्हाला माहित असेल किंवा नसेल सोन्यासारखी 17-18 पोर आहे ती मला मुडद्यानं लॉकडाऊन मध्ये तेवढंच काम केलं पण संतोष महाराज मी तर काही एका बोडावची सवाशी नाही होता 18 पोरं झाली पण याचं तोंड सुद्धा नाही बघितलं धाकटा पोरगा बघायचं पुढे गेला पिंट्या हा कसा आहे कलर गेला तर पैसे परत त्याला टाटा करते द्या मुस काढते ना पप्पा कुठे गेले पप्पा पप्पा बी कसा खुश होतोय बघा की त्याला वाटतंय बरं झालं इथं लोड शेडिंग आजी कुठे गेली आजी तर ती काय वसने आणलेलं आहे तोंड म्हटलं का काय कंबर ओली केली असं द्यावा तोडून विनंती बघा तुला मन घ्यायचा काय 15 दिवस झालं पिळ गेलं टाळा पसारला कोण म्हणलं पिंकू काय क्वार्टर का पाय पाचशेची 10 बाटला दारू पाजली कोण म्हणलं आपू का सप्पू 10 किलो गांजा चारला तरी बोल रडायचं राहिना बाळा रडता राहिना कसं गळाला कळना बाळा रडता राहिना कसं गळाला कळना झोपी घाला बाळाला
शॉर्टकट घेताना बरा वाटला पण मुर्दा मुलकाचा जड लागतोय ना मग तू कोणच्या गिरणीचं पीठ खातोय का रामदेव बाबाचा आटा खातो असं द्या कापना थोडी मी बघा जो 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 बाळा जो 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 रडतंय माझं बाळ तारा समजावी तारा रडतंय माझं बाळ तारा समजावी तारा असा सोन्यासारखा संसार पण संसाराला कोणाची तरी दृष्टी लागली बघा असा सोन्यासारखा संसार संसाराला कोणाची तरी दृष्टी लागली अख्खा संसार इसकुटून गेला कारण फक्त नवऱ्याला वाईट व्यसन लागलं म्हातारे दारूच प्यायला लागले हॅलो कालवा करू नका गप्प बसा बरं शांत बसा बऱ्याच वेळा सांगत होती पिऊ नका मावशी पिऊन यायचं बदा मारायचं हो खाली बसून घ्या खाली कारण अनेक जण भरपूर जण येतात बरं का थोडंसं शांत बसा शांत कार्यक्रम आहे का कारण मामांचं वातावरण आहे हो आणि संसाराचा इस्कूट झाला संसारही करता आला नाही परमार्थही करता आला नाही म्हणून माझ्या संसाराचं वाटोळ झालं तुम्ही तुमच्या संसाराचं वाटोळ करून घेऊ नका कारण झालं कशामुळं अरे मर्दा दारू पिऊन फिरची पर रस्त्यावर पांडुरंगाला नवस पुरलं पदर पसाला पांडुरंग परमात्मा नवसाला पावला नाही जिजुरीला गेले खंडेरायाला नवस केला खंडेरायाला नवस केलं खंडेराया तुझं मी करत नवसू खंडेराया तुझं
मामाने 200 रुपये दिले, पोराने 100 रुपये दिले, देवाने दिले दान, मामाने दिले दान, ठेवावे खिशात जपून. मला किस्सा नाही बरं का, ठेवती एपडीमध्ये. या 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 रावजी ताईने सुद्धा 21 रुपये दान दिले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. करताव काय लगेच दुधाचं दात सुद्धा उगवलं नाही तर काय नाव बाबा तुमचं? शहाणे, सूर्यकांत शहाणे. तुमच्याकरता एक नाव घेते बाबा, असू द्या. पंढरीच्या वारीला वारकरी निघाले 16, पंढरीच्या वारीला वारकरी निघाले 16. सूर्यकांत शहाण्याने पिक्चर दावाला आंधळा मारतो डोळा. सोन्यासारखा संसार पण इस्कूट झाला. पंढरपूरला गेले फायदा झालाच नाही, जेजुरीला गेले तरी फायदा झाला नाही. आणि मग पुन्हा पंढरपूरच्या खाली तुळजापूर आहे. हा तुळजापूर आहे. त्या जगदंबेला हात पसरला, पदर पसरला. नवऱ्याची वाईट वर्तणूक सुटू दे, दुर्बुद्धी दे म्हणा कदा मुजो नारायणा. ती आई जगदंबा माझ्या नवसाला पावली म्हणून नेहमी नेहमी 5 घरं मागायची, म्हणून जोगवा मागायचा. सगळ्यांनी जोगवा वाढायचा. माझी कुणावर सुद्धा जबरदस्ती नाही. तुमच्यापाशी असला तर वाडा, असला तर वाडा, नसला तर शेजारने कुठे घेऊन वाडा. पण जोगवा आनंद गुण प्रगटली बाबा. आई भक्ताचं कल्याण कर, आई भक्ताचं कल्याण कर. 5चं 25 होते ह्यांना मरेपर्यंत जगू दे. हे जोगवा मागा, जोगवा वाढायला कोणी सुद्धा जागणं उठू नका. हो परडी जाग्याला येईल, फक्त कोणी चिलर टाकू. आता अनिल महाराज तुमच्या शिव कोण नाही, कारण दुसरं कोण नाही. हा हा जागेला बसा, फक्त कोणी चिलर टाकू नका, कारण आईला चिलर चालत नाही. अजून एखादा दुसरा कोण असला तर इकडे गेला इकडे गेला म्हणजे बस झालं. टेन्शन घ्यायचं. पूर्ण बोधाची भरी ना कसं आहे हे बघा. पूर्ण बोधाची भरीन पुरडे अशा कृष्णेच्या पाडीनं दुर्डी म्हणून विकार करीन करू म्हणली. अद्भुत रसाची भरीन दुर्डी ही नवविध भक्तीच्या करुणे नवरात्रा करुणे भोडी मागे ज्ञानपुत्रा धरीने सद्भाव अंतरीच्या मित्रा दंब सासऱ्याचा सांडे नको पात्र कारभारी आनंद झाला मनाला. अहो कारभारी आनंद झाला मनाला. बाई जायाचं आत्मापुराला महिमा
ए बाबा इकडे बघा माझ्याकडे बघा एवढ्यानं कवर ओळखायचं फोन आला काय हॅलो हॅलो तुळजापूर फोन आला हा जगदंबेचा फोन आला हा शेटपळ गडी ना शेटपळ मध्ये हा बाळूमामाच्या तळावरती जोगवा चाललाय हा जोगवा चाललाय वाढतं ती का वाढतं ती ना मोठ्या नोटा घ्या म्हणजे रानू लागतं चिलर ना आईनं सांगितलं चिलर वर टाकू नका जर चिलर वाढली तर चिलर होईल आणि ठोकळा वाढला तर आता साजनी झाले मी संघ विकल्प नवऱ्याचा सोडेला संघ पूर्णबोधाची भरी न पडली अशा तृष्णेच्या पाडींदरणी मनोविकार खरी नकुरबंडी आत्मद्रासाची भरी न जोडेला खबा भेट दे मला बाळूमामा भेट दे मला माझी शपथ तुला कारण जीव लागला समाजवारी फेरीला एकपणे जनार्दने देखील जन्म मरणाचा फेरा चुकवला ह्याच्यानंतर दुसरं भारूड श्री हरिभक्त महाराज अनिल महाराज जाधव वांगी त्यांचं एक सुंदर असं भारूड होऊन आणि त्याच्यानंतर दुसरं भारूड होऊन तोपर्यंत सर्वांनी भगवान परमात्म्याने हात दिले त्या हाताने टाळी आणि भगवान परमात्म्याचं मुखाने नामस्मरण करायचं बाळूमामा माझा माझा माझा